चला याच्यानंतर प्रेक्षणीय सामना आहे. धन्यवाद चंदू सर, आज पोलादपूर तालुक्यामध्ये आले. एक दिवस का होईना त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. घाटकोपर भटवाडी, घाटकोपर म्हटलं की आमचे दोन अभिमान आहेत, चंदू सर आणि संदीप कदम सर. कारण महाराष्ट्राला मिळाले हे दोन रत्न आहेत, चंदू सर आणि संदीप कदम सर. चला टॉस जिंकला आई कुलस्वामींनी देवळी टीमने आणि फिल्डिंग घेतली, तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलंय जुआ 11 सरई मोल्ला टीमला. दोन्ही टीम यानंतरचा प्रेक्षणीय सामना. कॅप्टन आपण संदीप कदम सरांची संपर्क त्वरित करा आणि राजेदादा सकपाळ यांच्याशी संपर्क त्वरित करा. चला सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया आणि वळूया या मॅचकडे. जे प्रेक्षक युट्यूब वाहिनीला जोडले tenniscricket.in वरती त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक मैदानात उपस्थित झालेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि थोड्याच वेळात आता लकी ड्रॉचे कुपन देखील थोड्या वेळात काउंटर चालू होईल लकी ड्रॉचं. आज आणि उद्या लकी ड्रॉचा आणि रील्स कॉम्पिटिशन देखील आहे, त्याचे देखील आपण चला गोलंदाजी मार्क वरती आता पहिलं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जो मात्र दाखल झालाय अंकित गोळे. काल की फॅक्टर राहिला होता अंकित गोळे, 2 षटकं काय हाताळली होती आणि कमी धाबांचं षटक त्यांनी दाखल होतं. आता पुन्हा एकदा दाखल झालाय आजच्या दिवसासाठी. गोलंदाज बॅटिंगसाठी आदेश आणि यासिन. बॉल बॅकपिटला जाऊन कट केला, गलीमध्ये क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनला, बॉल तिकडे डॉट आलाय. पहिला चेंडू आलाय डॉट. पहिला बॉल त्या ठिकाणी पाहिलं तर 9:13 डिलिव्हर्ड करण्यात आलाय. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायचे आहेत, 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बॅटिंगसाठी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती यासिनला आणि त्याच्या जोडीला आदेश धुडीलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल अंकित गोळेचा, पुढ्यात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू मार्ग होतोय. अरविंद तुडीलकर चांगली फिल्डिंग, लाजबाब फिल्डिंगचं प्रदर्शन त्याचं पाहायला मिळतं आणि आता देखील तसंच पाहायला मिळालं. एक धाव तिकडे मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाचं खातं दुसऱ्या बॉलवरती खोललं जाते आणि या 2 धावा त्या मात्र 1 धाव धावफलकावरती 2 बॉलवरती बनवली आहे जोया 11 सरई मोहल्ला या टीमने. नासिरभाई मजगनकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला 40 प्लसचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय अंकित गोळे. ह्या बॉलला अगदी चांगला पाहायला मिळाला आहे. अगदी आपण पाहिलं तर पुढ्यात टाकलेला बॉल कट केला आणि त्याला विकेट किपरकडे पाठवलं. चला या ठिकाणी जीके साऊंडचे सर्वेसर्वा निखिल कापडेकर यांचे वडील पांडुरंग कापडेकर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा बॉल अंकित गोळे पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल पुढे टाकलेला उडवलाय समोर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मार्ग सोडतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलं, एक टप्पा घेतला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, आला तो चौकार. थँक्यू. चला संदेश सुतार, चला लकी ड्रॉचं कुपन काउंटर ओपन केलं जाते. संदेश सुतार त्या ठिकाणी जॉईन होतात. प्रेक्षकांना विनंती आहे तिकडे जा आणि आपल्या नावाची नोंद करा आणि लकी ड्रॉचं कुपन आत्ताच मिळवा. फ्री आहे देखील, 1ही रुपया नाही आहे. फ्री आणि फ्री मोफत आहे कुपन. उद्या भाग्यवान विजेते जे 50 बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी आहेत. हा बॉल कमी गतीने टाकलेला, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल तिथून मिळेल. एकेरीची धाव फलकावरती संघाची धावसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. व्यासपीठावरती सुरवसे सरांना आपण पाहतोय आणि त्यांचे बंधू त्यांना आपण व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेब पुरस्कृत आज या ठिकाणी आगमन त्यांचं होणार आहे. विकास शेठ गोगावले साहेबांचं आणि दमदार आमदार भरत शेठ गोगावले साहेबांचं आगमन
या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये होणार आहे. प्रेक्षकांची गर्दी आजच्या दिवसामध्ये देखील आजचा दिवस 5वा सुपर 12चा थरार पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांनी गर्दी प्रत्येक दिवशी केली आहे. प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी असणारी ही स्पर्धा आणि बक्षिसांचा वर्षाव करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आडव्या बॅटनं आउट साईडला गॅप मोठा आहे. धावा मिळणार तिकडे, धावांचा होणार नाही तोटा, धावा मिळतील त्या 4, येईल तो चौकार. हा चौकार आला, गॅप मध्ये चेंडूला पाठवलं, आप ट्रॅकर होता त्याच्यावरती आक्रमण केलं आणि चौकार आला. 4 धावाला 4 धावांनी धावसंख्या जी मात्र पुढे गेली. 10 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती त्या पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं, सुपर 12चा सामना, पहिला सामना आपण पाहिला. अगदी पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी दोन्ही संघाकडून पाहायला मिळाली होती. पहिल्या सामन्यामध्ये स्वर्गीय भानुदास मोहिते हनुमान नगर या टीमने तब्बल 114 धावा 6 षटकामध्ये बनवल्या. 93 धावांची विस्फोटक खेळी जी आज पाहायला मिळाली आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचे रेकॉर्ड जे मात्र सर्व मोडले गेले त्या मॅचमध्ये. वैयक्तिक धावा 91 आपण मागील पीटीपीएल मध्ये अजिंक्य पवारच्या पाहायला मिळवल्या. या पीटीपीएलच्या पर्व 5व्या मध्ये आपण पाहिलं तर सुजित वाघमारेच्या बॅटमधून 93 धावांची इनिंग ज्याची पाहायला मिळाली. 22 बॉल त्यांनी खेळले आणि त्याचं अर्धशतक देखील आज पाहायला मिळालं. 93ची एक मोठी अविश्वसनीय खेळी त्याची पाहायला मिळाली आहे. सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक धावा जो मात्र खर्च केल्या 1-2 षटकामध्ये अनिकेत पवार बॅड परफॉर्मन्स पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. पहिल्या यानंतरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं या अगोदरचा सामना SM जयमल्लार 11 कुंबळवणे 53चा पाठलाग करायचा होता, परंतु गोलंदाजी KNCC रायगड बॉर्डर पळचिलची अफलातून राहिली. 4 षटकं त्यांची अगदी चांगली राहिली आहे. हा व्हाईट बॉल पण त्यांनी घोषित केला. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. 49 केल्या होत्या, पॅनल्टीच्या 3 ऍड केल्या, 52 झाल्या आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना धमछाक SM जयमल्लार 11 कुंबळवणे संघाची पाहायला मिळाली आहे. हातातोंडाच्या आलेला घास मात्र तो हिरावून घेतला ज्या गोलंदाजांनी KNCC रायगड बॉर्डर पळचिल अभिजित जाधवचं अबोचं मेडन ओव्हर आणि समीर जाधवची देखील आणि आर्यन पवारची ती गांनी ही चांगली गोलंदाजी अफलातून गोलंदाजी केली. हा फुलटॉस होता, गॅप मध्ये ढकलला, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडूची फेकी वेगाने केली आहे. धाव मिळेल ती केवळ 1. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुनील सकपाळ साहेब मला वाटतं आज 40+ मॅचसाठी दाखल झालेत आणि या पुढचा सामना 40+ प्रेक्षणीय सामना असणार आहे. चला टी शर्ट साठी नक्कीच तुम्ही आपलं टी शर्ट कलेक्ट करा. 40+ खेळाडू ज्यांनी नावाची नोंद केली आहे, चला लगेच आपण आपली टी शर्ट कलेक्ट करा. पुढचा बॉल सोमनाथ आलाय, बॅटची कडा घेतली, इनसाइड आउट, मागे चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल, डॉट चेंडू आलाय. संदीपजी माने यांना आज देखील आजच्या दिवसामध्ये पाहतोय, त्यांचं देखील विशेष आभार. आमच्या ऑफिशियलसाठी त्यांचं सहकार्य राहिले आजच्या दिवसामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बंटी जाधव सर आणि प्रदीप शिंदे सरांना. या आजच्या दिवसामध्ये बंटी जाधव यांचं देखील पुन्हा एकदा आगमन होते. हा बॉल पुन्हा एकदा चांगला आहे, गुडनेस पाठवरतून कट करतायत, बाहेर पाठवतायत, विकेट किपरकडे पाठवतात. आणखीन एक डॉट बॉल आलाय, सोमनाथ उते करते षटक, परंतु या ठिकाणी आता तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. या आपण चेक करूया तिसरे पंच आमचे. व्हाईटचा बॉल आहे की नाही पाहिलं जाईल, चेक केले जाते. 2 सामने आपण अफलातून पाहिले आजच्या दिवसामध्ये. का मॅचेस रंगल्या, धावा देखील आल्या. पहिल्या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडला, दुसऱ्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच आणि त्या धावा डिफेंड केल्या. हे क्रिकेट आहे पोलादपूर तालुक्याचं. एक हाती सामना कोणीही जिंकू शकत नाही, कारण पोलादपूर तालुक्यामध्ये नंबर 1चं क्रिकेट तुम्हाला खेळायचे ना, तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे. योग्य बॉल आहे, योग्य बॉल असणार आहे, डॉट बॉल. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत विकास शेट गोगावले साहेब पुरस्कृत असणारी स्पर्धा यंगस्टर पोलादपूर आणि सिद्धेश युवा मंच यांच्या माध्यमातून केलेलं हे बहारदार आयोजन नियोजन. पुढे टाकलेला, समोर खेळा, हा बॉल पाठवला अगदी दूरवरती,
तिकडे मात्र विकास शेठ गोगावले मित्रमंडळ पोलादपूरचा बॅनर त्याच्यावरतून बॉल गेला सीमारेषा पलीकडे षटकार. धावा आल्या होत्या आदेशच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. नासिरभाई मजगनकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तिकडे खेळाडूने फिल्डर होता तिकडे उडी मारली होती. प्रयत्न त्याने केले होते, प्रयत्न पुरे पडले आणि या धावा 6 आल्या. 6च्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली. टेनिस cricket.in वरती ही स्पर्धा पाहायला मिळते. घरोघरी देखील टीव्ही वरती ही स्पर्धा दाखवली जाते. हा बॉल पुन्हा एकदा लपेटला, हा देखील खेळला. तिकडे खेळाडू होता त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आणि धावा आल्या त्या पुन्हा एकदा. 6-6-6. का बॅटिंग करतोय यासीन धामणकर, मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या या 6 धावांनी देखील आता पुढे गेली आहे. 24 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. सोमनाथ उतेकरवरती आक्रमण केले गेले. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. सुनील उतेकर या वर्षीच्या हंगामामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि सोमनाथची देखील, म्हणून बरीचशी मागणी या 2 बंधूंना देखील आपल्याला या तालुक्यामध्ये पाहायला मिळते. परंतु क्रिकेटसाठी धडपड करणारं व्यक्तिमत्व सुनील उतेकर आणि सोमनाथ उतेकर यांना नेहमीच आपण पाहतो. पुढचा बॉल, हा बॉल वाईड यॉर्कर. हा बॉल बराचसा बाहेर. आता दबाव सोमनाथ वरती पाहायला मिळतोय, बराचसा बाहेर आहे. पंचांनी सांगितलं हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. अभंतरची धावफलकावरती धावसंख्या 1 ने वधारते. 25 धावा धावफलकावरती. संचित खोरोसेला आपण पाहतोय गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आजच्या या 5व्या रात्रीमध्ये त्याला पाहतोय. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या दरम्यान दमदार आमदार रायगडाचं भगवं वादळ गोगावले पॅटर्न जो चालतो ना, ते 2 हिरे आज या ठिकाणी येत आहेत. विकास शेठ गोगावले साहेब आणि भरत शेठ गोगावले साहेब यांचं आगमन या ठिकाणी होते. परंतु ही धाव अंगलट येऊ शकते, आवश्यकता नव्हती. परंतु आता इकडे धावबादचं विकेट मिळते का चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे, चेक करूया हा धावबाद आहे की काय. मोठी विकेट मिळू शकते कारण आदेश तुडीलकर होता डेंजर एंडला. चेक केलं जाईल. दोन षटकांचा खेळ संपलाय. स्वप्नील चोरगे यांना आपण अंडरआर्म क्रिकेटसाठी नेहमी पाहायला मिळायच्या अगोदरच्या कालखंडामध्ये. त्याच्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटकडे वळले. असोसिएशन मध्ये थोडासा इंटरेस्ट. ओ युची फलंदाज बाद. चला विकेट मिळते, मोठी विकेट आली. आदेश तोडीलकरची खेळी संपुष्टात येते. चेक माझ्या सोबत आहेत सुनीलजी सकवाल साहेब, खास पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत पीटीपीएल ही स्पर्धा पाहण्यासाठी मुंबईवरून आलेत. सुनील सर, पोलादपूर तालुक्याची पीटीपीएल स्पर्धा म्हणजे एक मोठा उत्सव. या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल सर? पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आणि यंगस्टार तसेच सिद्धेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली ही चाललेली स्पर्धा खूप मोठी स्पर्धा. आणि हा ग्राउंड तुम्ही आता बघताय, जो 3 ते 4 दिवसामध्ये जे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली ते आमचे संदीप सर. त्यांनी ह्या ग्राउंडबद्दल जी केलेली मेहनत आणि 15 दिवसाचं त्यांचं योगदान हे अख्खा महाराष्ट्र ही स्पर्धा बघत आहे. त्याबद्दल असोसिएशनच्या वतीने त्यांचं खूप खूप मी धन्यवाद म्हणतो. थँक्यू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. महाराष्ट्रामध्ये साहेब या स्पर्धेची चर्चा चालू आहे कारण ग्रामीण भागातील खेळाडूंना एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि विजेत्या संघ मालकाला 4 व्हीलर कार, प्रेक्षकांसाठी ऍक्टिवा बाईक. इम्पॅक्ट प्लेअरचा आई कुलस्वामिनी देवळे या संघाने वापर केलाय गोलंदाजी मार्कवरती. प्रणव आपण सुजलला पाहतोय. सुजल कुंभार गोलंदाजी मार्कवरती आलाय. कालच्या रात्रीमध्ये सुजल कुंभारची 2 षटकं अफलातून राहिली होती, त्याला इन्व्हाइट करण्यात आले गोलंदाजी मार्कवरती. 2 ओव्हरनंतर धावफलकावरती जुळ्या 11 चरी मोल्ला संघाची धावसंख्या 1 बाद 25 धावा. सतीशजी गोळे साहेब यांचा पुन्हा एकदा आजच्या रात्रीमध्ये आगमन होते. कपडे विभाग क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. आपलं हार्दिक स्वागत. संदेशजी बेलोसे साहेब आपण पाहतोय. सतीशजी बेलोसे यांना आपण पाहतोय. सूरज जाधव बिल्डर यांना देखील आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. परंतु क्रिकेटचा सोहळा जो पाहायचा आहे ना, तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन, सिद्धेश शेठ युवा मंच आणि यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून या स्पर्धा होतात. आता मगाशीच परागदादा दरेकर आणि नागेदादा दरेकर यांच्या
पाहायला मिळतात व्यासपीठावर. षटकामध्ये 14 मिनिटं तुम्ही घालवलेत. आदेश अरविंद कृपया विनंती असणार आहे. 14 मिनिटं तुम्ही घालवलेत. अरविंद तू थोडंसं सहकार्य करा. पुढच्या अजूनही तुम्हाला षटकं टाकायचे 4. पुढचा बॉल तिसऱ्या षटकासाठी वळवलाय बॉल. हा टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल बॅटिंगसाठी रुपेश पवार यांना आपण पाहतोय. व्यासपीठावरती सुरवसे सर आणि दरेकर सर यांना पण हा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. थेट यष्ट्यांवरती आदळला. मधली यष्टी वाकवली आणि रुपेश पवार यांची खेळी लवकरच संपली. शिंदे सरांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील शिंदे सर हार्दिक स्वागत. राहुल बांदल हे देखील या ठिकाणी आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे व्यासपीठावरतून. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संदीप सकपाळ सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जाव्या मॅचच्या दिशेने एक चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. कारण 2 मॅच आपण पाहिल्या ना तर अगदी चांगल्या मॅच पाहायला मिळाल्या. आणि आता आपण ह्या मॅचकडे वळतोय. चला 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा. टॉस करणार आहोत. 40+ थरार. आता पोलादपूर तालुक्यातील 40+ खेळाडू देखील पुढची मॅच खेळणार आहेत आणि लवकरच आपण आपले टी शर्ट घेऊन जा दोन्ही टीम. पहिला बॉल डॉट आला. नंतरच्या बॉलवरती विकेट आली आणि आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज सुजल कुंभार श्री. हा ट्रॅकर होता. आल्या फटका खेळलाय. फाईन लेगला बॉल पाठवला. एक टप्पा घेतला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि धावा आल्या 4-4-4. या बॉलवरती 2 बॉल चांगले टाकले होते परंतु नंतरचा बॉल हाफ ट्रॅकर होता. आल्या चौकार मात्र दिनेशने खेळला आणि दिनेश देखील पितळवाडी संघाचाच आहे. त्याला माहिती आहे की सुजलचे बॉल कशा प्रकारे येणार आहेत आणि त्याच्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये गेले होते. त्यांनी चौकार ठोकला. कॅप्टन देखील पितळवाडीचा जोयलेवनचरही मोलामध्ये आणि ऐकुल स्वामीनी देवळे मध्ये देखील कॅप्टन पितळवाडीचा आणि बाकी बरेचसे खेळाडू आता पितळवाडीचे पाहायला मिळत आहेत या टीम मध्ये. हा बॉल वेगानं आता वेगानं खाली राहिला. बॅट तेवढी जोरात फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. कोणती धाव मिळणार नाही. ऐकुल स्वामीनी देवळे गाव शंकरजी केसरकर साहेबांचा संघ कालच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स केला आणि आज पुन्हा एकदा दाखल झालेत देवळे गाव. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सरई मोल्ला सरई विरुद्ध देवळे अशी लढत. हा बॉल बाहेर जास्तीचा वळाला. पंच प्रतिनिधी शिंदे कळवत आहेत की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 30 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल देखील पुन्हा एकदा उडवला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेलची संधी झाली. कॅच ड्रॉप. हा सहज सोपा झेल या ठिकाणी सुटलाय आणि मला वाटतं अंकित गोळेकडून ही चूक झाली आहे. त्याच्याकडून अपेक्षा नाहीये असं सहज सोपा झेल तो सोडणार नाहीये परंतु आता तो झेल त्याच्या हातातून सुटलाय. अंकित गोळेसाठी संदेशजी गोळे साहेब नेहमी त्याच्या पाठीशी असतात. चला कॅप्टन आलेत आता का 40+ कॅप्टन आलेत. राजेदादा सकपाळ जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष संजय दादा चोरगे हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि मला वाटतं संजय दादा देखील आता खेळणार आहेत 40+ मॅच. या संजय दादा आणि 40+ दोन्ही कॅप्टन आपले टी शर्ट कलेक्ट करा. संजय राजेदादा सकपाळ आणि सुनील सकपाळ साहेब यांच्याकडून. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती सुजल कुंभार. हा देखील बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव घेतली तिकडे. तिथं मिस फिल्डिंग पुन्हा एकदा झाली आणि बॉल फरार झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चला निलेश वाडकर कर्णधार आणि अनिल पवार वाईस कॅप्टन. पोलादपूर चॅलेंजर निलेश वाडकर कर्णधार आणि अनिल पवार उपकर्णधार दोन्ही आपण संपर्क करा. पोलादपूर चॅलेंजरचे हे दोन्ही हे कर्णधार आहेत. चला आपण संपर्क करा. आणि पोलादपूर चॅम्पियन राजेदादा सकपाळ कॅप्टन आणि उप कॅप्टन व्हाईस कॅप्टन मंगेश बेलोसे. चला आपण संपर्क करा. लवकरच
टी शर्ट आपण कलेक्ट करा आणि तयार राहा. इनिंग संपेल तेव्हा टॉस केला जाईल. प्रेक्षणीय सामना पोलादपूर चॅलेंजर विरुद्ध पोलादपूर चॅम्पियन. चला चॅलेंजर विरुद्ध चॅम्पियन. स्क्रीनवरती आपल्याला रुद्रांशला पाहतोय आपण. रुद्रांश स्वप्नील चोरगे यांना आपण पाहतोय. रुद्रांशला पाहायला मिळतोय. स्वप्नील चोरगे आणि रुद्रांश मॅचचा आनंद घेत आहेत. राजेदादा सकपाळ विरुद्ध निलेश वाडकर. चला आपण दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टी शर्ट परिधान करून टॉससाठी सज्ज व्हा. 40+ प्रेक्षणीय सामना या वर्षी देखील आणि मागील वर्षी देखील जर पाहिलं तर ऑफिशियल विरुद्ध आयोजन कमिटी असा 40+ सामना झाला होता आणि त्या टीमचा कॅप्टन मी स्वतः होतो आणि आम्ही सामना जिंकला होता. आता आम्ही नाहीये, आता 40+ आहेत. 40+ मॅच आहे. 40 वर्ष त्यांची. चला पुढे मॅच मध्ये धाव्या. 3 षटक संपले. धावफलकावरती धावा 35. आता पुढच्या बॉलिंगसाठी अंकित गोळे. हा ट्रॅकर होता. समोर खेळ आहे. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे. चेंडू उचलेल फेकेल तद्वर धाव मिळेल ती 1. एकरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 36 वरती. चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा अंकित गोळे आलाय. पहिलं षटक आपण पुन्हा अंकितचं पाहिलं आणि दुसऱ्या षटकामध्ये सोमनाथ थोडासा महागडा ठरला त्या ओव्हरमध्ये, परंतु पुन्हा एकदा धाबा रोखल्या त्या सुजल कुंभारने. परंतु आता पुन्हा एकदा आलाय अंकित गोळे मॅन फ्रॉम चांबारगणी बुद्रुक. हा देखील लपेटलाय. समोर खेळलाय गॅपमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफ मधून येईल. धाव मिळेल ती केवळ 1. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 37 या आकड्यावरती जाते. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा झाल्यात 37 झाल्यात. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. अजूनही काही षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटके आहेत त्यानंतर बाकी आहेत. पुढचा बॉल अंकित गोळेचा. चांगली गोलंदाजी तो नेहमीच करत आलाय आणि आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलंय. पोलादपूर तालुक्यामध्ये मावळादेवी क्रिकेट क्लब चांबारगणी बुद्रुक नेहमीच हुकुमचा एक्का राहिलाय त्या टीमसाठी आणि त्याची मागणी नेहमीच होत असते आणि त्याच्यावरती बोली देखील तेवढीच लागते. आणि आज खेळतो आईकुल स्वामी 11 देवळे गाव या टीममध्ये अंकित गोळे. कमी वयामध्ये या खेळाडूची चर्चा नेहमी राहिली आहे. गेली 4 ते 5 वर्ष अगदी हा शांत स्वभावाचा खेळाडू आपण नेहमीच पाहतो. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर चेंडूने जास्तीचं वळण घेतलं आणि बाहेर निघाला. तिकडे मात्र बॅटर पाहत राहिला डॉट बॉल आला, परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. रिव्ह्यू घेण्यात आलाय. DRSची मागणी करण्यात आली. आपण चेक करूया. मागील सामना तेवढा चुरशीचा पाहायला मिळाला, परंतु ही मॅच कुठंतरी शांत पाहायला मिळते. कारण मागील मॅचमध्ये 53 धावा झालेल्या नाही, कारण बॉलिंग चांगली राहिली आणि बॉलिंगच्या जोरावरती KNCC रायगड बॉर्डर पळचील हा संघ विजय झाला. चला 40+ आमचे संघ तयार होत आहेत. मला वाटतं रुपेशदादा सकपाळ देखील आहेत आणि आमचे संदेश गोळे साहेब देखील आहेत वाटतं. 40+ चॅलेंजर विरुद्ध चॅम्पियन. करायचे तरी काहीतरी करायचं, परंतु असंच उगच काहीतरी सांगायचं नाही करायचं. परंतु ह्या स्पर्धेमध्ये जे बोलणार ते होणार, ही अशी स्पर्धा. योग्य बॉल. चला योग्य बॉल. पुढचा बॉल अंकित गोळे. हा देखील लपेटलाय. बॅटवरती आलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची फेकी होईल. 1 सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 38 वरती. संजय दादा चोरगे यांचं देखील आगमन होतं आणि 40+ साठी आलेत. परंतु नाराजी सुनील उतेकर यांना जरूर असणार ते, कारण ती 40+ खेळतायत आणि मला खेळायला भेटणार नाही, कारण PTPL जी स्पर्धा ते खेळ आहेत. पुढचा बॉल. हा बॉल देखील चांगला वेगाने कटरचा वापर सातत्याने केला जातोय. ऑस्ट्रियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कची मला आठवण होते. ज्यावेळेला अंकित गोळे गोलंदाजीसाठी येतो त्यावेळेला कटरचा वापर त्याचा पाहायला मिळतो आणि तशीच शैली त्याची नेहमीच पाहायला मिळते. हा बॉल डॉट आलाय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी ही PTPL आपण पाहतोय. प्रेक्षणीय सामना. यावर्षी 40+ खेळाडूंचा देखील विचार या स्पर्धेच्या माध्यमातून केला. हा देखील बॉल पुन्हा एकदा बराचसा बाहेर. वाईट बॉल. आता बॉलिंग करणाऱ्या टीमने DRSची मागणी केली आहे. चेक केलं जाईल.
39 धावा फलकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 39 बनवल्यात टीम जोया 11 सरई मोहल्ला या संघाने. 40+ सामना प्रेक्षणीय यानंतर होईल आणि त्याच्यानंतर अक्कलकोट ग्रुप करंजे आणि दादा अँड कंपनी वावे अशी लढत होईल. काय वाईट बॉल. चला एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 धावा फलकावरती. 39 वरती धावफलक. हा ट्रॅकर या ठिकाणी होता परंतु तिकडे बॅटची कडा घेतली. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. धाव मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये ती मात्र भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते 40 वरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 40 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक या ठिकाणी जर पाहिलं तर संपलंय 4 ओव्हर नंतर 40 झाल्यात म्हणजे 10ची सरासरी ती कायम ठेवली आहे. जोया 11 सरई मोल्ला संघाच्या फलंदाजांनी. अजूनही इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल अजूनही बाकी आहेत. 12 बॉलमध्ये धावा कराव्या लागणार आहेत. चला पुढचा बॉलिंगसाठी आपण जर पाहिलं तर धावफलकावरती 40 बनवल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या 5व्या दिवसामध्ये त्याची नोंद झाली आहे. 114 धावा 6 षटकामध्ये बनवल्या आणि एकट्या 93 धावा सुजित वाघमारे राधाकृष्ण क्रिकेट क्लब रेववाडी कोतवाल संघाचा सुजित वाघमारे याच्या बॅटमधून धावा आल्या. धावांचा पाऊस पडला पहिल्या मॅचमध्ये. आता सुजल आलाय पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 5वं षटक घेऊन वेगाने टाकलेला बॉल सन्मान दिला. या बॉलवरती स्वतः सुजल बॉलवरती जाईल. धाव मिळेल ती केवळ 1. या एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच थोडी शांत आहे. धावा येत नाहीत. मोठे फटके जोया 11 सरई मोहल्लाला देखील खेळावे लागतील. एक चांगलं टार्गेट सेट करायचे तर धावा बनवाव्या लागतील. पुढचा बॉल सुजल कुंभार. हा चांगला बॉल खोलात टाकलेला. विकेट किपरला देखील बीट केलं. मागे चेंडू चाललाय निघून. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. धाव मिळणार आहे त्यावेळेला देखील एक. स्वतः अरविंद तुडेलकर यष्टांच्या मागे कॅप्टन. अरविंदला माहिती आहे सुजल कोणत्या प्रकारे चेंडू टाकतोय. चांगली गोलंदाजी त्याची सातत्याने होते आणि आता देखील तसाच प्रयत्न राहिलाय. धाबा रोखतोय. धाबा या ठिकाणी जर पाहिलं तर रोखताना पाहायला मिळतोय. सुजल धावसंख्येवरती अंकुश लगावतोय. धाबा बनत नाहीये. धावांसाठी झगडतायत जोया 11 सरई मोल्ला संघाचे हे खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. हा बॉल पुढे टाकलेला उंच तर गेला. आता पुन्हा एकदा कॅचची संधी आहे. पाव्या क्षेत्ररक्षक स्वतः सुजल पोहोचतोय. झेल झालेला नाहीये. धावा झालेल्या नाहीयेत. या ठिकाणी जर पाहिलं तर कॅच ड्रॉप झालाय. 2 क्षेत्ररक्षक पोहोचले होते. धावा मिळाल्या 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील जर पाहिली तर पुढे जाते. 44 धावा फलकावरती आहेत. आज 5वा दिवस आहे या स्पर्धेचा. उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा असणार आहे. कोण जिंकणार मालिकेवरची 4 व्हीलर कार त्याच्यानंतर ऍक्टिवा बाईक आणि प्रेक्षकांसाठी देखील 2 व्हीलर बाईक आहे. प्रेक्षकांसाठी देखील बाईक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. गोलंदाजीसाठी सुजल कुंभारला आपण पाहतोय. PTPL आजच्या 5व्या रात्रीमध्ये आलोय. उद्याची शेवटची रात्र. उद्याचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. बॅटची कडा पुन्हा एकदा चेंडू हवेत. आणखीन एक संधी परंतु तिकडे पोलादपूरचा सुपरमॅन अरविंद तुडीलकरने झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. हॅलो चेक. आपण माझ्या समवेत स्क्रीनवरती आपण पाहत आहोत सन्माननीय शिंदे सर पोलादपूर तालुका. आणि पोलादपूर तालुका म्हटलं की खेड्यापाड्यातला तालुका. एक आपल्या पहिला क्रिकेट जे होतं ते चोंड्यातलं क्रिकेट होतं. आता एक प्रोफेशनल क्रिकेट आपण पाहत आहोत. या स्पर्धेबद्दल सर काय सांगाल? धन्यवाद गणेश. या ठिकाणी माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन रजिस्टर अंतर्गत माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेब, सदस्य रायगड जिल्हा परिषद सदस्य युवा सेना कोर कमिटी सचिव कोकण विभाग पुरस्कृत या ठिकाणी सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या वतीनं खरोखर या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आमचे तिसरे पंच
तिसऱ्या पंचांचा वापर केलाय. काही वर्षापूर्वी जे खेळाडू होते या खेळाडूंना मैदानाची थोडीशी कमतरता होती आणि ही जी कमतरता होती ही कमतरता गेले 5 वर्षामध्ये हे सिद्धेश शेठ युवा मंच त्याचप्रमाणे निलेशदादा कोळसकर असतील, आपले स्वप्नील चोरगे आहेत, सिद्धेश शेठ आहेत, त्याच्यानंतर अनेक संदीप सर आहेत की या मान्यवरांनी या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. समाधान या गोष्टीचं वाटतं की जे खेळाडू चांगले होते या चांगल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म नव्हता आणि तो प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल या सर्व आयोजक कमिटीचं मनपूर्वक धन्यवाद देतो. यापुढची स्पर्धा कधी होणार आहे त्याची निश्चितच आम्ही वाट पाहू. धन्यवाद. थँक्यू सर. ओव्हर टू कॉम्बो. चला योग्य बॉल आहे. धावसंख्यावरती धावफलक आपण पाहतोय 44 धावा. 44 धावा, 44 ऑन दी बोर्ड. हा देखील बॉल वेगाने टाकलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय सुजल कुंभार. चला टाइम लिमिट देखील अरविंद तुमचा संपला. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. चला अंपायर्स, एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. लकी ड्रॉ बद्दलच विचारा. 4 व्हीलर कार, लकी ड्रॉ, बाईक. चला 5 षटकं संपले. धावफलकावरती धावा आहेत त्या 44 धावा धावफलकावरती आहेत. एक षटक बाकी आहे. 38 सर्कल मध्ये एक खेळाडू बोलवायचा आहे, अरविंद तोडीलकर. चला थोडासा फास्ट खेळ आता देखील चालू असलेला सामना आपण पाहतोय. ऐकुल स्वामीन 11 देवळे गाव आणि त्यांच्या विरोधात जोया 11 सरई मोडला. चला 40+ चे कॅप्टन सिद्धेश शेठ साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी देखील आकर्षक बक्षीस आहेत. विजेत्या पहिल्या क्रमांकाचा विजेता, भाग्यवान विजेता, त्याला दिली जाणार आहे ॲक्टिवा बाईक. दुसरा फ्रीज आहे. तिसऱ्याला देखील टीव्ही आणि बाकी बरीचशी पारितोषिक प्रेक्षकांसाठी आहे. हे कुठे पाहायला मिळणार आहे तुम्हाला? रायगड जिल्ह्यामध्ये पहिली स्पर्धा आहे. रायगड पोलादपूर तालुक्यामध्ये ही तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षक काल मानगाव, महाड तसेच खेडवरून देखील आले, कारण कुपन घेऊन त्यांनी देखील उद्याच्या दिवसामध्ये गर्दी होणार आहे. ही स्पर्धा आहे PTPL पर्व 4. पुढचा बॉल शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती नबील धामनकरला आपण पाहतोय. नबील आलाय. शेवटचे 6 बॉल. नबील आलाय गोलंदाजी मार्कवरती. वेगानं गोलंदाजी करतो नबील. त्याला नेहमीच आपण पाहतो नबीलला. रोशन सावंत यांची देखील उपस्थिती आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. काल त्यांचा संघ आपण पाहिला. वेगाने टाकला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक थोडंसं मिस फिल्डिंग. धाव मिळणार आहे ती केवळ एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या पुढे जाते. 45 धावा धावफलकावरती आहेत. 45. चला 40+ चे दोन्ही टीम आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचे. 40+ राजेदादा सकपाळ आपल्या टीमला या ठिकाणी घेऊन या. हा बॉल पुन्हा एकदा वेगाने टाकला. हा देखील बॉल जर पाहिला तर विकेट किपरच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला निलेश वाडकर कर्णधार आपण देखील आपल्या टीमला घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचंय. व्हाईस कॅप्टन अनिल पवार पोलादपूर चॅलेंजरचे आणि पोलादपूर चॅम्पियनचे राजेदादा सकपाळ आणि मंगेश बेलोचे साहेब. चला आता या ठिकाणी थोड्याच वेळात 10 मिनिटांमध्ये सन्माननीय आदरणीय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा, त्यांच्या नावाने पुरस्कृत केलेली स्पर्धा, त्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेबांचं आगमन या ठिकाणी थोड्याच वेळात होत आहे. चला थोड्याच वेळात या ठिकाणी सन्माननीय आदरणीय माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेब, सदस्य रायगड जिल्हा परिषद, सदस्य युवा सेना कोर कमिटी आणि सचिव कोकण विभाग. रायगडाचं भगवं वादळ रायगडात गोगावले पॅटर्नच चालतो. रायगडाचे हे हिरे मैदानाच्या आतमध्ये आपण या क्रीडांगणावरती त्यांचं आगमन, सन्माननीय विकास शेठ गोगावले साहेब यांचं आगमन या ठिकाणी होते. थोड्याच वेळात सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहा. सर्व आपले सिद्धेश शेठ युवा मंच, यंगस्टार पोलादपूर आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन कमिटी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. पुढचा बॉल
हा देखील पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरतून चेंडू राईज केला. हा देखील बॉल वेगाने गेला. आणखीन एक विकेट धावबादची विकेट सॅक्रिफाय करावी लागते. फलंदाज बाद. धावा बनत नाही. या षटकामध्ये देखील नबीलने थांबवलं गेले. धावसंख्या जर पाहिली तर 45 वरती स्थिरावली. अजूनही बॉल शिल्लक आहेत ते. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये नबीलने केवळ धावा खर्च केल्या, त्या एकच धाव खर्च केली आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. मेडन ओव्हर आजच्या दिवसामध्ये अभिजित जाधवचं अबूचं देखील पाहायला मिळालं. आज 93 धावांचा विक्रम झाला पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये सुजित वाघमारेच्या माध्यमातून आणि 6 षटकामध्ये 114चा विक्रम देखील आज झालाय. हा बॉल देखील पायावरती पुन्हा एकदा वेगाने बॉल अपील केलं पण त्यांनी बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज होतोय बाद. विकेट मात्र या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळते. नबील वेगानं गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा थांबल्यात, धावा थांबवल्यात. पहिली मॅच आपण पाहिली, तब्बल 114 धावा. मंगेश सरांना देखील इन ऍक्शन आहे पुढच्या मॅच मध्ये पाहणार आहोत. व्हाईस कॅप्टन आहेत, संघाचे उपकर्णधार 40+. थोड्याच वेळात विकास शेठ गोगावले साहेबांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतंय. काही क्षणामध्ये रायगडाचं भगवं वादळ विकास शेठ गोगावले साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात होतोय. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. हा बॉल पुढे टाकलेला, तो उडवलाय. विकेट मिळते का? हो, मिळाली आहे. विकेट आल्या. केवळ धाव एक खर्च केली या षटकामध्ये नबीलने. अफलातून गोलंदाजी, 3 विकेट आणि एकच धाव खर्च केली आहे. वा, शेवटच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी आपण पाहिली. मागील मॅच मध्ये अबूचं मेडन ओव्हर पाहायला मिळाली आणि आता या ओव्हर मध्ये एकच धाव नबीलची पाहायला मिळाली आहे. 6 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा बनवल्यात त्या 45-46 धावांचा टार्गेट जे मात्र आईकुल स्वामींनी देवळे या संघासमोर ठेवण्यात आले. चला टॉस साठी 40+ चे कॅप्टन ठीक. शिंदे सरांकडे पुन्हा जातोय. शिंदे सर, सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ कुपन आपण पाहत आहोत आणि प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षकाला लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाला तर ॲक्टिवा स्कूटर आहे, द्वितीय क्रमांकाला फ्रीज आहे, तृतीय क्रमांकाला टी व्ही, अशा भरपूर प्राईज आहेत. तुम्ही या स्कीमबद्दल काय सांगाल सर? धन्यवाद गणेशजी. या ठिकाणी खेळाडूसाठी या ठिकाणी बक्षिसांची अक्षरशः बरसात आहे. त्याचबरोबर क्रिकेट पाहणाऱ्या रसिकांसाठी सुद्धा या ठिकाणी फ्री ऑफ कुपन ठेवलेले आहेत आणि या फ्री कुपनमध्ये ॲक्टिवा सारख्या या ठिकाणी 2 गाडी आहेत. त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आहे, टी व्ही आहे आणि इतर अशी 50 बक्षीस आहेत. जसे खेळाडू मैदानामध्ये आपलं नशीब आजमावतात तसं प्रेक्षकांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून काय करायचं की आपलं नशीब आजमावायचं आहे आणि हा लकी ड्रॉ जो आहे तो उद्या या ठिकाणी त्याची भव्य सोडत होणार आहे. ज्यांनी या ठिकाणी मला वाटतं साधारणतः 1500 पर्यंत लकी कुपनचा आकडा गेलेला आहे. तर या सर्व जे कुपनधारक आहेत या सर्व कुपनधारकांनी उद्या या ठिकाणी सामना पाहण्यासाठी यायचं आहे आणि लकी ड्रॉ जी आहे तो लकी ड्रॉ या ठिकाणी ओपन होणार आहे. लकी ड्रॉची जी स्कीम आहे ज्याचं इथं नाव अनाऊन्स केलं जाईल त्यांनी या ठिकाणी आपलं तिकीट दाखवायचं आहे आणि आपलं योग्य ते बक्षीस घ्यायचं आहे आणि आपलं एक नशीब आजमावायचं आहे. सांगायला आनंद वाटतो की आम्ही जवळजवळ नियर अबाउट 60 आलेलो आहे तरी सुद्धा नशीब आजमावण्यासाठी सुरवशी सर, दरेकर सर आणि मी सुद्धा कुपन घेतलेलं आहे. एक नशिबाचा भाग आहे. बघूया आपलं पण नशीब कुठपर्यंत आहे, पहिल्या 50 मध्ये येते का. तर ही जी स्पर्धा आहे खरोखर रंगतदार आहे आणि याच्या पुढे सुद्धा अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत आणि खरोखर जे काल बाईट्स जे दिलेले आहेत की या स्पर्धेची आम्ही सातत्याने वाट पाहत असतो. तर असं तुम्ही नवीन उपक्रम घेऊन येतात. एक स्तुत्य उपक्रम आणल्याबद्दल पुन्हा एकदा सिद्धेश शेठ युवा मंच या सर्व जे टीम आहे तुमची या युवा टीमला माझ्याकडून हार्दिक धन्यवाद, शुभेच्छा. धन्यवाद गणेश. थँक्यू सर. खरोखरच सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या वतीने फ्री लकी ड्रॉ कुपन आपण पाहत आहोत आणि पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा एका उंचीवरती जाऊन पोहोचले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या स्पर्धेची चर्चा म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत PTPL या स्पर्धेची नक्कीच चर्चा होते. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपण आवाज ऐकताय बाळा पवार सर यांचा. धन्यवाद. चला, ज्यांना बक्षीस लावायचंय त्यांनी खेळाडूंनी
कामगिरी केली त्याच्यानंतर आमच्याकडे बक्षीस द्या, तेव्हाच अनाऊन्समेंट केली जाते. आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कामगिरी केल्यानंतर तुम्ही आमच्याकडे पैसे आणून द्या, भले किती मोठी रक्कम असू द्या, त्याच्यानंतर आपण पारितोषिक देतोय. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 40+ कॅप्टन चला गणेशजी केसरकर 40+ कॅप्टन यांचा टॉस केला जाईल. पोलादपूर चॅलेंजर आणि पोलादपूर चॅम्पियन राजे दादा या आपण टॉस त्या ठिकाणी करतोय. या पोलादपूर चॅम्पियन आणि पोलादपूर चॅलेंजर अशी 40+ प्रेक्षणीय मॅच आणि त्याचा टॉस केला जातोय. मॅच सुरू ठेवायची. अंपायर्स प्रदीप शिंदे सर, बंटी जाधव सर, प्रदीप शिंदे सर, बंटी जाधव सर, मॅच चालू ठेवा. टॉस होतोय तिकडं. विकास शेठ गोगावले साहेब आले तेव्हा मॅच थांबवायचे. टॉस केला जातोय दोन संघांच्या दरम्यान. 40+ कॅप्टन एकाला बोलवलं होतं परंतु संपूर्ण टीमच टॉस साठी आली. म्हणजे काय किती आनंद आहे या स्पर्धेसाठी. मंगेशजी बेलोसे गोल्डमॅन यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय दोन संघांच्या दरम्यान. टॉस को जिंकला आहे. काय सर तुमच्या संघाचं नाव काय? तुमच्या संघाचं नाव काय? पोलादपूर चॅलेंजर्स या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय? क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करायचे पोलादपूर चॅम्पियन संघाला. दोन संघांच्या दरम्यान 40+ ची मॅच आपल्या भेटीला येते. बघा सिद्धेश शेठ सर्वाधिक लक्ष याकडे वेधलं जातंय. टॉस साठी फक्त कॅप्टनला बोलवलं होतं परंतु टॉस साठी संपूर्ण टीम आले. म्हणजे सर्वच कॅप्टन आहेत की काय. फिल्डिंग करताना नक्कीच याचा अनुभव आपल्याला पाहायला भेटेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाला पवार सर यांचा. चला मॅचला सुरुवात होते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आणि आघाडीसाठी जर पाहिलं तर आदेश तुडीलकर आणि सोहम भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिला षटक घेऊन यासीन धामणकर जो गोलंदाजी मार्कवरती आहे. वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा यासीन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 46 धावांचा पाठला करायचा आहे. 36 बॉल आणि 46 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पहिलाच बॉल वाईट. अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. 46 चा पाठला करायचा. ह्या धावा तुम्हाला रोखाव्या लागणार आहेत. चला पुढचा प्रेक्षणीय सामना 40+ चा असणार आहे आणि काही क्षणात ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, ज्यांनी पुरस्कृत केली ही स्पर्धा, त्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेब, सदस्य रायगड जिल्हा परिषद, सदस्य युवा सेना कोर कमिटी, सचिव कोकण विभाग आणि युवकांचे प्रेरणास्थान विकास शेठ गोगावले साहेब यांचं आगमन काही क्षणात या ठिकाणी होत आहे. DRS ची मागणी करण्यात आली आहे. तर आपण चेक केलं जाईल कशासाठी आहे. पण लेग बिफोर LBW साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. पहा प्रेक्षक आमचे आजच्या दिवसामध्ये देखील गर्दी होती प्रेक्षकांची. मंगेश बेलोसे साहेबांना आपण पाहतोय. गोल्डमॅन मंगेश बेलोसे. त्याला चेक केलं जातोय आपण. 46 चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावामध्ये धावा काही आले नाही. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी राहिली चांगली. अंकितची 2 षटकं, त्याच्यानंतर सुजल कुंभारची 2 षटकं. शैलेशभाई चिकणे यांचं आगमन येतं या ठिकाणी होतं. आपलं देखील हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षक पोलादपूर तालुका अख्खा क्रिकेटमध्ये झालाय. कारण ही स्पर्धा अक्षरशः प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतली आहे. कारण क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्याने पाहतोय. चंदू सरांनी सांगितलं की पोलादपूर तालुका आणि या तालुक्यातील क्रिकेट आणि खेळाडू आज संपूर्ण महाराष्ट्रभर जे मात्र खेळू लागलेत. गेल्या 4 दिवस अथवा 5व्या दिवसामध्ये जयजी भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकताय.
प्रदीप शिंदे आपण या पंच. हॅलो. 40 प्लसचे जे खेळाडू आहेत ना, खेळणार काय याच्याकडे तर चर्चा होईल, परंतु फोटोसाठी एवढे उत्साहित आहेत बाबा विचारू नका. 10 ते 15 कॅमेरे, किती कॅमेरे लागलेत फक्त फोटो सेशन, बस फोटो आणि फोटो. पहा आपण स्क्रीनवरती पाहतोय 40 प्लसचा संघ जो याच्यानंतर प्रेक्षणीय सामना आहे आणि थोड्याच वेळात विकास शेठ गोगावले साहेबांचं आगमन देखील या ठिकाणी होतंय. परंतु या दुसऱ्या डावासाठी चंदू सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. येस, इकडे LBW विकेट येते. कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅचेस रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या सामन्यात देखील आपण पाहिलं, आता जर पाहिलं तर 46चा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत असणार आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा, प्रेक्षणीय मॅचची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला आदेश बॅटिंगसाठी आहेत आणि सोहम माघारी परतलेत. अरविंद दाखल होतील आणि बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत यस अरविंद आणि सोहम. यासिन यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. यस सलामीची जोडी दाखल झाली होती आणि आता नवीन बॅटर दाखल होत आहेत. राज दाखल होत आहेत. लक्ष मोठं नाही आहे, परंतु याही लक्षामध्ये केसरकर सर मॅच रंगू शकते. आपण या अगोदर पाहिलं 53ची मॅच झाली आणि या मैदानात काही होऊ शकतं. एका जिद्दीने तुम्हाला खेळावं लागेल. यस, यानंतर ज्या मॅचची आपण सगळेच वाट पाहत होता ती मॅच आपल्या भेटीला येणार आहे. एक धाव फलकावर 46चा करायचा आहे पाठलाग. आजच्या दिवसातील महत्वाची मॅच. ओ यावेळेला पाठीमागे जाताना पाहिला मिळेल. बॉल डॉट बॉल येतोय. देवळे आणि चरई ही मॅच पाहायला मिळते.
देवळे संघाला विजयासाठी 46चा पाठलाग करायचा खरा, परंतु त्याच्यामध्ये देखील मॅच रंगवण्याचा प्रयत्न केला जातोय. यासिन यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. राज आणि अरविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे खरी. राज यावेळेला पुढे सरसावले, फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन तिकडे मिळेल आणि 1 वरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 2 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना आहे. मॅच नंबर जर पाहिली तर 3 आपण सध्याच्या घडीला पाहतोय. यानंतर प्रेक्षणीय सामना होईल 40+ गटाचा, त्यानंतर आणखी 3 मॅचेस होणार आहेत. म्हणजे या सगळ्या मॅचेस अगदी महत्त्वपूर्ण देखील आहेत. चांगला बॉल, त्याला सन्मान दिलाय. फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, जिकडे पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून निसटला होता, परंतु रन तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 5. संयमाने सुरुवात होते. मॅच आहे 6 ओव्हरची. 6 ओव्हरमध्ये 46 करायचे आहेत. लक्ष मोठं नाही आहे, परंतु काही विकेट आल्या, काही डॉट बॉल आले तर याही परिस्थितीमध्ये मॅच रंगू शकते. यावेळेला राजच्या बॅट मधून फटका, बॉलची हवाई यात्रा, समोर उडवलाय बॉल. 4 धावांसाठीचा फटका पाहायला मिळतोय. राज यांच्या बॅट मधून चौकार. पण मैदानं गाजवलेली आहेत. आपल्याला पुन्हा एकदा मैदानात खेळताना पाहणं देखील एक आनंदाची बाब असणार आहे, कारण आपलं आयुष्य तुम्ही क्रिकेटसाठी दिलंय. आज पुन्हा एकदा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. ठीक. राज यांच्या बॅटमधून हल्ला चौकार पाहायला मिळालाय खरा, परंतु 46चा करायचा पाठलाग. ओ यावेळेला स्टंपच्या समोर सापडले, अक्रॉस खेळायला गेले. आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. खेळाडू बाद होत आहे. धक्का क्रमांक 2. राज सुद्धा माघारी. Thank you, thank you, thank you, thank you, thank you. धन्यवाद. धावा जर पाहिल्या तर 7 आहेत. आणखीन एक विकेट आलेली आहे. मॅच मध्ये थोडासा दबाव पुन्हा एकदा निर्माण होताना पाहायला मिळतोय. Hello, hello. देवळे एका बाजूला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला चरई यांच्यातील असणारा सामना. देवळे संघ आणखीन एक विकेट मात्र पाहायला मिळते. खरी नवीन बॅटर गेलेत. ऋषी दाखल होताना पाहायला मिळतात अरविंद यांची साथ देण्यासाठी. पहिली ओव्हर संपलेली आहे. 7 धावा धावफलकावर, म्हणजे अजूनही 39 करायचे आहेत. 5 ओव्हरमध्ये 39 करायचे आहेत. हार मानून चालणार नाहीये. दोघांनाही खेळावं लागेल, लढावं लागेल, चांगलं क्रिकेट प्रस्तुत करावं लागेल. मनोजी प्रजापती साहेब, उपनगराध्यक्ष पोलादपूर नगरपंचायत यांचं इकडे आगमन होत आहे. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. ओ या वेळेला मात्र फेकी केली खरी, परंतु तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या 8 वर गेली आहे. 46चा करायचा पाठलाग. डॉक्टर संजय सेठ यांचं देखील इकडे क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. आपले हार्दिक स्वागत असणार आहे. आतुरता, उत्कंठा या स्पर्धेची सगळ्यांनाच पाहायला मिळते. लक्ष मोठं नाही आहे, परंतु थोडासा दबाव निर्माण याकरता झालाय कारण 2 विकेट आलेले आहेत. अल्पावधीतच 2 आलेल्या विकेट थोडासा दबाव वाढवताना पाहायला मिळतात खऱ्या. यावेळेला वेगळा फटका खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय आणि सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळतोय. चौकार.
येस, ऋषी यांच्या बॅटमधून आलेला फटका. ऋषी यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळत आहे. चौकार वसूल केलाय, स्विच हिट केलाय आणि चौकार वसूल केलाय. धावसंख्येला पुढे पाठवलंय. 12 धावा धाव फलकावर. 46चा पाठलाग करायचा आहे. ऋषी केसरकर यांना पण पाहतोय बॅटिंगसाठी. 46चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही जर पाहिलं तर पल्ला गाठायचा आहे मोठा. या वेळेला फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक स्विच हिट केला, तर एक थोडासा दबाव हटवला होता. त्यानंतर नंतरच्या बॉलला फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न इकडे राहिला. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. मिडॉनचे फिल्डर येत आहेत. अडवतील तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे जात आहेत. सरई एका बाजूला आहेत, देवळी एका बाजूला पाहायला मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना 14 वर गेलेली आहे. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 32ची आवश्यकता आहे. 46चा करायचा पाठलाग. ओव्हर नंबर 2. पॉवर प्लेचा म्हणावा तसा फायदा नाही झालाय. रिवर्स. यावेळेला मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ऋषी स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. अखूट टप्प्याचा बॉल हुक केलाय, हुकही केलाय आणि 6 धावा बुक सुद्धा करताना पाहायला मिळतात. ऋषी सिक्सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. थोड्याच वेळामध्ये आगमन होत असताना पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, अर्थात तो क्षण या स्पर्धेचा येतोय. आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब, जिल्हा परिषद सदस्य रायगड, युवा सेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य, युवा सेना सचिव कोकण विभाग, युवा सेना रायगड लोकसभा संपर्क प्रमुख, ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी काही क्षणामध्ये होत असताना पाहायला मिळणार आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, आज ही स्पर्धा मोठी होते याचं एकमात्र कारण या स्पर्धेचे पुरस्कर्ते, या स्पर्धेचे प्रणेते, आज या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब यांचं आगमन काही क्षणामध्ये या क्रीडा नगरीमध्ये होत असताना पाहायला मिळेल. 20 धावा झालेल्या आहेत. अजूनही 4 ओव्हर बाकी, त्यांनी 26 पाहिजेत. या अगोदरच्या मॅचमध्ये 24 मध्ये 24ची मॅच सुद्धा बनली होती. त्याच्यामुळे प्रयत्न करावे लागणार आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही, लढायचं, खेळायचं. आज आपली ही मानाची स्पर्धा खेळायची संधी मिळाली तर प्रत्येकजण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न इकडे करत आहेत. या सगळ्यांचं विशेष कौतुक करावं लागेल, आयोजकांचं कौतुक करावं लागेल. छोटासा तालुका, परंतु अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे की संघ मालकाला जिंकणाऱ्या 4 व्हीलर कार कोणत्या तालुक्यात दिली जाते. हा पोलादपूर पॅटर्न आहे. यावेळेला फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर थोडेसे दूर आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरीचाही कॉल दिला जातोय. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. पहा, मोठ्या फटक्याच्या मोहात नाही पडले, फक्त बॉलला तिकडे ढकललंय. धावसंख्या 2ने पुढे गेली आहे. अरविंद यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतोय आणि 22 धावा, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 24 पाहिजे. 23 बॉलमध्ये 24 पाहिजेत मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. यासिन यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्या षटकात त्यांनी 7 रन खर्च केल्या होत्या. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. मनगटाच्या साह्याने फक्त बॉलला ढकललं. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय अगदी वेगामध्ये आणि 2 रन कंप्लीट. आणि हो, काय डाईव्ह केलंय.
स्वतः क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी स्वतःला झोकून दिले या खेळाडूने. धावसंख्या पुन्हा. अरविंद एक गोष्ट करतोय, मोठे फटके नाही मारत आहेत, परंतु ते गॅपमध्ये बॉल ढकलून सिंगल डबल काढण्याचा प्रयत्न करतायत, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या पुन्हा 2ने पुढे गेली आहे. 24 झाले, म्हणजे अजूनही 22 पाहिजेत. 22 बॉलमध्ये 22ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 22 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अगदी वेळेमध्ये आपल्याला ही मॅच संपवायची, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि आपण त्या सगळ्याच टीमला जर वेळेमध्ये पहिल्या 5 ओव्हर नाही संपल्या तर आपण 6व्या ओव्हरसाठी त्यांना पेनल्टी दिली गेली आहे, म्हणजे एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणलेला आहे. यासिनचा हा बॉल पुन्हा एकदा तेज बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव घेतली गेली आहे, दुसरीचा कॉल दिला जातोय, परंतु वेळी सावरलेत. धावसंख्या पुन्हा 1ने पुढे गेलेली आहे. 25 वर गेली आहे, म्हणजे अजूनही 21 पाहिजेत. 21 बॉलमध्ये 21. एका बाजूला धडाकेबाज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ऋषी, आणि दुसऱ्या बाजूला संयमी आणि सिंगल डबलवर भर देणारे मात्र अरविंद देखील पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स, याचाच उल्लेख आम्ही करत होतो की हा खेळाडू मोठमोठे स्ट्रोक खेळतोय. एका बाजूला अरविंद संयमाने खेळतात, परंतु हा खेळाडू जर पाहिलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, दुसरा स्विच हिट पाहायला मिळाला त्यांचा. हा रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा सीमारेषा पार. सतरा धावांची आवश्यकता केवळ मॅचला जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 3 सुरू आहे यासिन यांची, परंतु ऋषीने काय बॅटिंग केली आहे. ऋषी केसरकर यांच्या नावाची चर्चा आहे. चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे गोलंदाजाला प्रश्न पडलाय, कॅप्टनला प्रश्न पडलाय या ऋषीसाठी फिल्डिंग कशी लावायची, कारण सातत्याने मात्र मैदानाच्या चोहोबाजूला खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. क्या बात आहे. आता कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न राहिला, परंतु तिकडे फिल्डर होते. त्याचं कारण होतं त्या फिल्डरच्या मागे कव्हर्सला फिल्डर नव्हता, तो मात्र पॉईंटच्या दिशेने थोडासा आणला होता, म्हणून त्यांनी काय केलं, हा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं माइंड गेम इकडे अरविंद खेळताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र थोडंसं ॲक्रॉस खेळायला गेले. मागील जर पाहिलं तर ऋषी मोठमोठे स्ट्रोक खेळत आहेत, अरविंद सिंगल डबल खेळण्याचा प्रयत्न आहेत. आताही जर पाहिलं तर काहीतरी वेगळे पण करण्याचा प्रयत्न, एक रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे तिसऱ्या पंचांची मागणी. सर कशासाठी LBW? प्रदीप सर थोडा सिग्नल द्या ना इकडे प्लीज. यस. आणि खेळाडू बाद आहेत. विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का इकडे बसताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट नंबर 3. यस, आपण स्क्रीनवर ते पाहू शकता. हा एक वेगळा स्ट्रोक खेळत असताना स्टंपच्या समोर सापडले आणि विकेट येते. अरविंद एक वेगळ्या कॅल्क्युलेशनने बॅटिंग करत होते, परंतु हा फटका त्यांनी वेगळा खेळला. आतापर्यंत ते मेरिटवर खेळत होते, आता काहीतरी वेगळे खेळायला गेले आणि त्याच्यात ते फसले. ऋषी मैदानात आहेत. एका बाजूने ऋषीने चांगली कामगिरी केली आहे. सोळा धावांची आवश्यकता अजूनही आहे.
चा खेळ संपतोय आणि अजूनही 3 षटकं बाकी आहेत, 16 पाहिजेत. 18 बॉलमध्ये 16. अठरा बॉलमध्ये 16ची आवश्यकता आहे. चला थोडी घाई करायची आहे, कारण यानंतर आणखी 4 मॅचेस बाकी आहेत. जवळपास 10:15 वाजून गेलेले आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 16ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. थोड्याच वेळात या ठिकाणी विकास शेठ गोगावले यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळणार आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. बॉलर कोण आहे? यश तांबे बॉलिंगसाठी आलेले आहेत. ऋषी पाहायला मिळतात एका बाजूला आणि त्यांची साथ देण्यासाठी राकेश आलेले आहेत. 18 बॉलमध्ये 16. चला थोडीशी घाई करा, बराचसा विलंब झालाय. ओव्हर संपली, त्याला जवळपास आता 5-6 मिनिटे झाली. येस, राकेश केसरकर आणि ऋषी केसरकर आणि आमचे गणेश केसरकर. येस, देवळेगाव आणि केसरकर हे समीकरण राहिलेलं आहे. क्या बात आहे. निलेश सर देखील त्याच गावचे, निलेश केसरकर साहेब. कोळसकर. येस येस, कोळसकर साहेब. एक मिनिट थांबायचं आहे. 1 मिनिट सर थांबायचं आहे. थोडासा ब्रेक आपण घेतो आहोत. इकडे ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचंच या ठिकाणी आगमन होत आहे. ओ टू जयेश सर आणि बाळा सर. हॅलो. काही क्षणातच या ठिकाणी पोलादपूर तालुका प्रीमियम लीग आणि नरवीरांच्या भूमीमध्ये ज्यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे ते आदरणीय जिल्हा परिषद सदस्य तसेच युवा सेना कोर कमिटी सदस्य सचिव कोकण विभाग आणि रायगडचा युवकांचा ढाण्या वाघ असं संबोधलं जातं, सन्माननीय विकास शेठ गोगावले साहेब यांचं या ठिकाणी काही क्षणातच नरवीरांच्या भूमीमध्ये पोलादपूर प्रीमियम लीग पूर्व 5व्याला या ठिकाणी भेट देत आहेत. साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी सहर्ष स्वागत होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे विकासाचा पक्का वादा, आमच्या हक्काचा विकास दादा आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य रायगड, युवा सेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य, युवा सेना सचिव कोकण विभाग,
ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळेल. जनसेवक, सामाजिक, प्रामाणिक, युवा नेतृत्व आणि युवकांचे प्रेरणास्थान आपले पोलादपूर, आपला विश्वास आणि आपला विकास या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळतंय. अवघ्या दक्षिण रायगडाचा भार तो वाहतो, आमचा छावा महाडमध्ये राहतो. आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम पोलादपूर नगरीमध्ये आगमन होत असताना पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आगमन होत असताना आपण पाहत आहोत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगमन होत आहे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रायगड जिल्हा परिषद, युवा सेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य, युवा सेना सचिव कोकण विभाग आणि युवा सेना रायगड लोकसभा संपर्क प्रमुख आणि रायगड जिल्ह्याचे युवकांचे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो विकास शेठ गोगावले साहेब यांचं या रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हणून पोलादपूर प्रीमियर लीग या स्पर्धेची ओळख आहे. आज अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा आहे, कारण 4 व्हीलर कार संघ मालकाला देणारी स्पर्धा महाराष्ट्रातील म्हणून या स्पर्धेचं नाव घेतलं जातं. आणि या पोलादपूर तालुका प्रीमियर लीगची आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा या पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या खेळाची आहे आणि ज्यांचा प्रमुख पाठिंबा पाठबळ या स्पर्धेला लाभलेला आहे त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रायगड जिल्हा परिषद आणि युवकांचे नेते विकास शेठ गोगावले साहेब यांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहता म्हणून असताना पाहायला मिळत आहे विकासाचा पक्का वादा, आमच्या हक्काचा विकास दादा आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब, जनसेवक, सामाजिक, प्रामाणिक, युवा नेतृत्व, आपला महाड पोलादपूरचा आपला विश्वास, आपला विकास आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब, जिल्हा परिषद सदस्य रायगड, युवा सेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य, युवा सेना सचिव कोकण विभाग, अवघ्या युवकांचं प्रेरणास्थान, अवघ्या रायगडाच्या दक्षिण रायगडाचा भार तो एकटा वाहतो, आमचा छावा महाडमध्ये राहतो. आज साहेबांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅच चालू होतात. मॅच चालू ठेवायची आहे. अंतिम टप्प्यामध्ये सामना पोहोचलेला आहे. 18 बॉलमध्ये 16ची आवश्यकता, ज्यांची आपण आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत होतो. खऱ्या अर्थाने ज्यांचं पाठबळ या स्पर्धेसाठी प्रमुख असं लाभलेलं आहे, रायगडचे युवा नेते, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रायगड जिल्हा परिषद विकास शेठ गोगावले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. छोटासा तालुका, परंतु या तालुक्याची चर्चा अखंड महाराष्ट्रात होत असते. मग नरवीर तानाजी असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर शेलार मामा, त्याचबरोबर एक इतिहास हा तालुका सांगतो. आणि या तालुक्यामध्ये जर पाहिलं, क्रिकेट हा जीव की प्राण आहे सगळ्यांचा. आणि अशीच एक क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून 4 व्हीलर कार दिली जाणार आहे संघ मालकाला, याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे. कारण या स्पर्धेला आपण पाहतोय अगदी दर्जेदार आयोजन पाहायला मिळत आहे, नियोजन पाहायला मिळत आहे, नव्याने तयार केलेलं हे मैदान पाहायला मिळत आहे. आणि पोलादपूरकरांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे गोगावले साहेबांवर.
आणि आज या ठिकाणी विकास शेट्टी यांचं झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहे. सिद्धेश शेठ युवा मंच संपूर्ण ही यंगस्टार पोलादपूर तालुका क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या सगळ्यांनी ही अशी स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे जिची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. चालू सामन्यामध्ये अजूनही 18 बॉलमध्ये 16ची आवश्यकता आहे. यानंतर 40+ प्रेक्षणीय सामना, त्यानंतर आणखी 3 सामने होणार आहेत. एक दमदार सोहळा आज मात्र रंगताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब, जिल्हा परिषद सदस्य, युवा सेना कोर कमिटी सदस्य, महाराष्ट्र राज्य युवकांचे प्रेरणास्थान, युवा सेना सचिव कोकण विभाग, ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. साहेबांची उपस्थिती. खरं तर ही स्पर्धा आज आपण पुरस्कृत ज्यांनी केलेली आहे आदरणीय सिद्धेजी शेठ साहेब यांच्या पाठीमागे आपण पाहिलं नेहमीच ज्यांना खंबीरपणे आपण पाहिलेलं आहे. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय मनोजी प्रजापती साहेब, उपनगराध्यक्ष पोलादपूर नगरपंचायत, शेखरजी राखाडे साहेब, तालुका सरचिटणीस, तथा विकीजी शिंदे साहेब, विधानसभा सरचिटणीस, डॉक्टर संजयजी शेठ साहेब, उद्योजक, तथा सूरजजी मालुसरे साहेब, कैलाजी गोगावले साहेब, प्रशांतजी कदम साहेब, या सर्वांचं, विश्वाजी, या सर्वांचं आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत. यंगस्टर पोलादपूर सिद्धेश शेठ युवा मंच. आज सिद्धेश शेठ युवा मंच आणि आदरणीय सिद्धेजी संजय शेठ साहेब यांनी केलेले हे आयोजन आणि त्यांच्या पाठीमागे नेहमीच आज या स्पर्धेला पुरस्कृत करत असताना विकास शेठ गोगावले साहेब यांना आपण पाहत आहोत. आज ही स्पर्धा मोठी होत असताना पाहायला मिळाले. पोलादपूरच्या क्रिकेटचं एक नवं चैतन्य आणि नवं पान, नवा अध्याय ही स्पर्धा लिहिते. त्याचं एकमात्र कारण आहे विकास शेठ आपण दिलेलं हे पाठबळ. आपण केलेली या स्पर्धेला पुरस्कृत आपण केलेला आहात. आज जिल्हा परिषद सदस्य असताना देखील आपण या स्पर्धेला मोठं करत आहात. म्हणून आम्ही आवर्जून म्हणतो, अवघ्या दक्षिण रायगडाचा भार तो वाहतो आमचा छावा महाडमध्ये राहतो. आणि आज साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. जनसेवक, सामाजिक प्रामाणिकपणा आणि युवकांचे प्रेरणास्थान, युवा नेतृत्व म्हणून आपण ज्यांना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन आदरणीय संदीपजी कदम साहेब आपल्याला ही पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष यांनाही आपण पाहत आहोत. राजेजी सकपाळ साहेब आपल्याला विनंती असेल आपणही व्यासपीठावरती यावं. विकास जनतेचा माणूस हा आपला कामाचा आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आज अमरजी नगरकर साहेब यांनाही विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. सनीजी सुतार साहेब आपल्याला विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. सुनीलजी उतेकर साहेब आपल्याला विनंती आम्ही करू आपण देखील व्यासपीठावरती या. सुनीलजी सकपाळ साहेब आपल्याला विनंती आपण देखील व्यासपीठावरती या. गतिशील विचार आणि विकासात्मक धोरण ज्यांचं आपण पाहतो आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब. आज शेठचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. खरं तर या स्पर्धेला 4 व्हीलर कार ज्यांनी पुरस्कृत केली आहे, ज्यांनी बाईक दिली आहे, नवे तर जेवढी पारितोषिक आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आलेले आहेत. सिद्धेजी शेठ साहेब आज मात्र सातत्याने ज्यांच्या साथीला आपण नेहमीच ज्यांना पाहत आहोत. सिद्धेजी शेठ साहेब आज मात्र या पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक यांना आपण पाहत आहोत. आणि आज सिद्धेश शेठ युवा मंचच्या माध्यमातून ही स्पर्धा जितकी मोठी होते त्याचं एकमात्र कारण आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब यांचं झालेलं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. अनिकेत एरुणकर साहेब यांना विनंती करेन साहेब आपण देखील व्यासपीठावरती यावं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण मान्यवरांचं आगमन आपण झालेलं पाहत आहोत. रुपेजी सकपाळ साहेब आपल्याला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. ज्याचे कार्य दमदार असे आज युवकांचे प्रेरणास्थान आपल्या सोबत उपस्थित आहेत. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असायला हवा आणि दिलदार स्वभावाचं असं व्यक्तिमत्व ज्यांनी आज या स्पर्धेला पुरस्कृत केलंय. आज पोलादपूर तालुका प्रीमियर लीग PTPL 24 संघ मालक, 360 खेळाडू, 6 दिवस रात्र, 84 गावं, 1 तालुका एकत्रित आलाय. आणि त्याचं कारण आहे आज आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब
फक्त 10 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 15 बॉलमध्ये 10. जय सर, कंटिन्यू ठेवा. 15 चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे. सामन्याची औपचारिकता वाटू लागली. आज ही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर प्रथम क्रमांक 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 1,11,000 रुपये, तृतीय क्रमांक 81,000 रुपये, चतुर्थ पंचम षष्टम प्रत्येकी 61,000 रुपये. आज या स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या संघ मालकाला 4 व्हीलर कार, सुपर 6 मध्ये जाणाऱ्या संघ मालकांसाठी सायकल आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक दिली जाते. एवढंच नाही, या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम विजेत्याला स्कूटी, द्वितीय विजेत्याला आपण फ्रीज येतोय, तृतीय क्रमांक विजेत्याला टीव्ही दिली जाते, वॉशिंग मशीन 1, टॉवर फॅन 1, स्मार्ट वॉचेस 5, इस्त्री 5, मिक्सर 5 आहेत, एसकेच्या बॅग 30 आहेत. आणि याचं संपूर्ण श्रेय आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब, आपण या स्पर्धेला मोठं केलेलं आहात, पुरस्कृत केलेलं आहात. त्यामुळे आज या पोलादपूरचं नाव संपूर्ण दक्षिण रायगडात नव्हे तर महाराष्ट्रभर आदराने घेत असताना पाहायला मिळत आहे. आज विकासाचा पक्का वादा आदरणीय विकास शेठ दादा आणि आज साहेबांचं आगमन या स्पर्धेचं एक प्रमुख आकर्षण. साहेबांच्या येण्याची आपण प्रतीक्षा करत होतो आणि आज तो क्षण आलाय. साहेबांची उपस्थिती आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. सिद्धेजी संजय शेठ साहेब असतील, माजी उपनगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती, नगरसेवक, नगरपंचायत पोलादपूर, तथा आपण पाहिलं आज या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेजी काशीराम बेलोसे साहेब असतील, अध्यक्ष यंगस्टर पोलादपूर, तथा साई समर्थ सेक्युरिटी फोर्सचे ओनर आदरणीय संदीप कृष्णा कदम सर असतील, आदरणीय स्वप्नीलजी चोरगे असतील, विजय दगडू तळेकर असतील आणि संपूर्ण मग सिद्धेश शेठ युवा मंच यंगस्टर पोलादपूर या सर्वांचंच आपण विशेष कौतुक आणि आज आभार मानतो आहोत की या स्पर्धेला त्यांनी आयोजित आणि नियोजित केलेलं आहे. त्याचं कारण आज आदरणीय विकास शेठ साहेबांचं असणार हे पाठबळ प्रामुख्याने आपण पाहत आहोत. आज आपला पाठबळ आज या स्पर्धेला मोठा आपण करत आहात. युवकांच्या पाठीशी एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहोत, साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. बारा बॉलमध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. पुढच्या दोन्ही टीम रेडी देखील राहायचंय. पुढची एक प्रेक्षणीय मॅच आपण पाहणार आहात. 40 प्लेच्या खेळाडूंना एक संधी देण्यात आली आहे. प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. तालुक्यातील ज्यांचं क्रिकेट अलीकडे थांबलेलं आहे, या स्पर्धेमध्ये जे खेळलेले नाही आहेत, अशा खेळाडूंना आपण पाहणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. आज स्पर्धा मात्र मोठी होत असताना पाहायला मिळाली. जय सर, परंतु काय आयोजन केलंय, म्हणजे पोलादपूर सारख्या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून हे सगळे एकत्र येत आहेत. मग मुंबईला असू देत, गावाला असू देत, या सगळ्यांना एका मंचावर आणण्याचं काम कोणी केलंय तर या असोसिएशनने केलंय, सिद्धेश शेठ युवा मंचने केलंय, यंगस्टारने केलंय. आणि आज या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत. कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली या स्पर्धेमध्ये. एक तर नाईट टुर्नामेंट आहे, विविध संघ आपल्याला पाहायला मिळाले, संघ मालक पाहायला मिळाले, पारितोषिक जर पाहिलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली. संघ मालकाला मालामाल आणि संघ मालकाच्या दारामध्ये 4 व्हीलर कार उभी करणारी स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जाणार आहे. म्हणून या स्पर्धेची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. 12 बॉलमध्ये फक्त 4 पाहिजेत मॅचचा विषय केला तर. आणि यानंतर आणखी काही महत्त्वाच्या मॅचेस बाकी आहेत. आदरणीय निलेजी वाडकर साहेब यांना मी विनंती करेन, साहेब आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आपल्याला विनंती असेल, आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचे शिवसेना संपर्क मंत्री म्हणून ज्या साहेबांकडे आपण पाहतो, तथा महाराष्ट्रातील असं एक नेतृत्व म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं. आदरणीय दमदार आमदार भरतशेठ गोगावले साहेब, मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खार भूमी महाराष्ट्र राज्य, शिवसेना विधिमंडळ उपनेते, आमदार 194, विधानसभा महाड, दक्षिण रायगडाचं भगवं वादळ आणि ज्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या जन्मदिवसाचं औचित्य साधून 10 टन बियाणं हे अगदी शेतकऱ्यांना वाटप करण्यात येतं. ते अर्थात सिद्धेश शेठ युवा मंच आणि तथा खरं तर विकास शेठ गोगावले मित्र मंडळ पोलादपूर यांच्या माध्यमातून हे अन्न वाटप करण्यात येतं. किंबहुना बियाणं आपण वाटप होत असताना पाहायला मिळतं. एक मोठा वसा आणि वारसा, कारण
आपण हा तालुका पाहिला ना तर शेतीप्रधान आहे. दक्षिण रायगड हे शेतीप्रधान आहे आणि म्हणून साहेबांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून विकास शेठ गोगाले मित्रमंडळ पोलादपूर यांच्या माध्यमातून 10 टन बियाणं हे मात्र खरं तर शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत असताना पाहायला मिळतं. खरं तर हे क्रीडांगण आपण पाहत आहे 4 दिवसामध्ये अलीकडेच हे क्रीडांगण उभं झालेलं पाहायला मिळालंय. वैभवजी शाह साहेब उद्योजक, आपल्याला विनंती असेल साहेब आपणही यावं. हे क्रीडांगण केवळ 4 दिवसामध्ये उभं करण्यात आलंय कारण आदरणीय विकास शेठ गोगाले साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेला कसं मोठं करता येईल याकडे यंगस्टर पोलादपूर सिद्धेश्वर युवा मंच यांनी कटाक्षाने पाहिलेलं आपण पाहिलं. आणि म्हणून की काय आज ही स्पर्धा अगदी डोलात थाटामाटात आयोजित करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. कड्या कपाऱ्यामध्ये वास्तव्यास असणारे आज हे पोलादपूरकर एकत्रित आलेले पाहायला मिळाले देखता तख्तामध्ये. 2 धावांची आवश्यकता फक्त या मॅचला जिंकण्यासाठी. देवळे संघाला जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरठ्यावर तो जिंकणार आहे. सुपर 6ला जाताना पाहायला मिळेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे 1 रन मिळणार आहे. फक्त 1 धावेची आवश्यकता. सरी विरुद्ध देवळे असा हा सामना पाहायला मिळतोय खरा. आणि यानंतर सगळ्या दिग्गजांना आपण मैदानाच्या आतमध्ये ज्या मॅचची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली तीही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रभर चर्चा असणारी ही पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. दिवस रात्र पद्धतीचं हे आयोजन, हा झगमगाट पोलादपूर तालुक्याला महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या नकाशावर आणताना पाहायला मिळतोय. यावेळेला लॉफ केला आहे, समोर खेळलेला फटका, परंतु तिकडे आहेत फिल्डर आणि यस, आणि या मॅचला जिंकलं जात आहे. देवळे संघाने हा सामना अगदी आरामात जिंकलाय. विजय संघाचं अभिनंदन. नितीनजी पालकर साहेब हे देखील उपस्थित होतात. साहेब आपलं हार्दिक स्वागत. आदरणीय सिद्धेजी संजय शेठ साहेब